विवाह सोहळा म्हटलं की अनेक प्रकारचा गाजाबाजा, फटाक्यांची आतषबाजी, एक वेगळाच थाटमाट. एका वेगळ्याच थाटामाटात लग्नविधी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र उधळमालकी न करता त्याच पैशामधून अंध, अपंग आणि पीडितांना आधार देऊन एक आगळावेगळा विवाह सोहळा निफाडच्या कसबे सुगेन येथे पार पडला. वनसगावचे सागर निकाळे यांचा विवाह शिरसगाव येथील अशोक शिरसाट यांची कन्या आरती हिच्यासोबत पार पडला. त्यांनी आपल्या स्वतःच्या विवाह सोहळ्यामध्ये अंध अपंगांना सायकली, अंधकाठी, दिव्यांग काठींचे वाटप करत सामाजिक वारसा जपला. राष्ट्रपुरुषांचे प्रतिमापूजन केल्यानंतर हे नववधू बोहल्यावर चढले. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा असून मोठ्या प्रमाणात कौतुकही होत आहे. दिव्यांगांना सायकल वाटप केल्यानंतर नवरदेव नवरी बोहल्यावर चढले, तर सागर निकाळे यांनी सामाजिक वारसा जपत केलेला हा अनोखा विवाह सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आयुष्यमध्ये क्षण असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वरूपात आपला हा लग्न सोहळा साजरा करत असतो. परंतु मी प्रथमतः सर्व राष्ट्रपुरुषांची प्रतिमेचे पूजन करून जो समाजातील एक घटक आहे, जो नेहमी दुर्लक्षित असतो, असा आमचा दिव्यांग बांधव यांना सायकल वाटप करून हा जो उपक्रम आहे मी या ठिकाणी राबवलेला आहे. तसेच भारतीय संविधान यांना साक्षी ठेवून मी हा जो लग्न सोहळा आहे या ठिकाणी पार पाडला आहे. मला पहिल्यापासून सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे मी छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रेरित होऊन समाजामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. आज माझं लग्न सोहळा, त्यानिमित्ताने मी एक लग्न सोहळा, प्रत्येकजण वेगवेगळ्या आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. प्रत्येकजण वेगवेगळा हा सोहळा आनंद साजरा करत असतो. मी माझ्या दिव्यांग बांधवांसाठी सायकलचं वाटप या ठिकाणी केलं आहे. तसेच ज्यांना दृष्टी नाही अशा अंध भगिनी यांना मी अंधकाठीचे देखील या ठिकाणी वाटप केलं आहे. तसेच आपल्याला एक आवाहन करतो की लग्न कार्यामध्ये जो काही आपट होणारा खर्च आहे तो टाळून समाजामध्ये असे काही दुर्लक्षित घटक आहेत त्यांना देखील आपण जवळ करून त्यांना आपण प्रेमाने आदराने वागणूक देऊन त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. हीच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. सागर निकाळे यांचं लग्न होतं आणि लग्नात त्यांनी अनावश्यक खर्च सगळा टाळून दिव्यांगांना मदत केली. संविधान वाचून त्यांनी लग्न लावलं. खरं तर मला यायचं होतं आणि मी येणार होतो, पण काही मतदारसंघातल्या काही कामामुळं, व्यस्ततेमुळे येऊ शकलो नाही. सागर निकाळे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. गोरगरिबांना मदत करण्याचा त्याचा नेहमीचा हेतू असते. त्याच्या लग्न कार्यास मी शुभेच्छा देतो. निश्चितच पुढच्या काळात त्याच्या घरी जाऊन सुद्धा मी शुभेच्छा देणार आहोत. तुर्तास या सगळ्या गोष्टी येता आलं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. एस नाइन मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव, येवला.